Okay, praise Lord. Praise God. After this wonderful praise and worship, सुंदर आणि स्तुती आराधना झाल्यानंतर we will meditate from the Word of God. आपण देवाच्या वचनातून आपण पाहणार आहे. Today we will learn about the importance of the knowledge of Word of God. आणि आज आपण देवाच्या वचनाच्या ज्ञानाबद्दल आपण शिकणार आहे. During these end time, we don't have much time for God's Word. आणि या शेवटच्या काळामध्ये देवाच्या वचनासाठी आपल्याला भरपूर असा वेळ नाही आहे. And that will cause many issues, many Christians to go into suffering. आणि या कारणामुळे प्रत्येक ख्रिस्ती लोकांना असं मार्ग निघतोय की त्यांना खूप असं कष्ट घ्यावा लागतो. And we may not be giving most of our time to study the God's Word. आणि देवाचं वचन शिकण्याबद्दल आपण जास्त वेळ देत नसतो. We may be reading the Bible, आपण देवाचं वचन वाचत असो, but we are not studying or we are not trying to know the Bible in depth. पण जर आपण ते वाचत असणार तर ते काय सांगते ह्याचं ज्ञान आपल्याला मिळत नाही किंवा त्याचा अभ्यास आपण पुरेशी करत नाहीये. We are not studying in depth. आणि खोल रीतीपर्यंत आपण शिकत नाहीये. Yeah. So these days that I would like to encourage you people that how much it is important for us to grow in the knowledge of the Word of God. आणि या शेवटच्या काळामध्ये मी तुम्हाला उत्तेजन करत आहे की या शेवटच्या काळामध्ये तुम्ही देवाच्या वचनामध्ये अधिक आणि अधिक वाढा. Yeah. So now let's read a verse from the Bible. आता हे देवाच्या वचनातून आपण एक वचन वाचणार आहे. Matthew chapter 22-29. मत्ते 22 आणि 29 वचन वाचणार आहे. मत्ते 22 आणि 29. येशूने त्यास उत्तर दिले, तुम्ही शास्त्र व देवाचे सामर्थ्य जाणत नसल्यामुळे भ्रमात पडला आहे. Yeah, here Lord Jesus is warning Sadducees who were masters in the Bible. आणि या ठिकाणी येशू सदुशी लोकांना असं चेतावणी देत आहेत जे ज्ञानानं भरलेले होते. Sadducees are very wise. They always used to study the Bible. आणि सदुशी लोक असं नेहमीने शास्त्राचा अभ्यास करत असायचे. For them, Lord is telling that you do err, means you make mistakes because you do not know the scriptures. हे लोक जे नेहमी शास्त्र वाचायचे, जे अभ्यासामध्ये खूप हुशार होते, त्या लोकांना येशू सांगत होता की तुम्ही चुका करता Because you don't know the scriptures. कारण तुम्हाला देवाचं वचन पुरेशी माहित नाहीये. So my dear people, if Sadducees can make that mistake, how much you and we can make? मग जर सदुशी लोक जर अशा प्रकारे चुका करू शकतात तर आपण आणि तुम्ही किती प्रकारची चुका करू शकतो. So that's why we need to know the Bible in depth. म्हणून आपल्याला शास्त्र खोल रीतीने जाणून घेणं खूप गरजेचं आहे. Knowledge of the Word of God is very, very important for us. आणि देवाचं ज्ञान हे आपल्यासाठी खूप खूप महत्वाचं आहे. Let us read how much it is important. आता आपण वाचू की किती महत्वाचं आहे. From Book of Proverbs, chapter 122. आणि नीतिसूत्रामधलं 1:22 आपण वाचणार आहे. Proverbs 122 says, नीतिसूत्र पहिला अध्याय आणि 22 वचन असं सांगत आहे. How long, you simple ones, will you love simplicity, and the scorners delight in their scorning, and fools hate knowledge. अहो भोळ्यांनो, तुमचे भोळेपण तुम्हास कोटवर आवडणार. धर्मनिंदा करणारे धर्मनिंदेत कोटवर आनंद पावणार, आणि मूर्ख लोक ज्ञानाचा तिटकारा कोटवर करणार. Here, the writer is asking the question that how long you fools hate knowledge. आणि या ठिकाणी जो लेखक आहे तो विचारत आहे, भोळ्यानो तुम्ही ज्ञानाचे किती वेळपर्यंत तुम्ही धिक्कार करणार. Fools, last one. आणि मूर्ख लोक ज्ञानाचा तिटकारा कोटवर करणार. Yeah, there is a warning for us. आणि या इथं आपल्यासाठी एक चेतावणी आहे. And he gives some instructions in the next verse. आणि तो पुढच्या वचनामध्ये आपल्यासाठी काहीतरी सूचना देत आहे. He says, turn you at my reproof. माझं वाग्दंड ऐकून वळा. Behold, I will pour out my spirit unto you. I will make known my words unto you. पहा, मी आपल्या आत्माचा वर्षाव तुम्हावर करीन. मी आपली वचने तुम्हास कळवीन. Yeah. So, if we want to know the Bible, we need the Spirit of God. म्हणून जर आपल्याला शास्त्र जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला पवित्र आत्म्याची गरज आहे. And the writer is encouraging them, giving them instruction that to consider his reproof. आणि लेखक इथं सांगत आहे की त्याचं जी सूचना आहे ह्याला तुम्ही जाणून घ्या.
He's telling them to turn towards me. तो म्हणत आहे तुम्ही माझ्याकडे वळा I will give you knowledge. आणि मी तुम्हाला ज्ञान देईल. Read the next verse. The next verse we'll read verse number 28. आणि 28 वचन आपण वाचणार आहे. It says, "Then shall they call upon me, but I will not answer. They shall seek me early, but they shall not find me." त्या समय ते मला हाक मारतील पण मी उत्तर देणार नाही. ते मला अकस्मातीने शोधतील पण मी त्यास सापडणार नाही. What the Lord is saying here, no, God is speaking here. आणि देव या ठिकाणी काय बोलत आहे? God is telling that I will not hear them when they pray. आणि ज्यावेळेस त्यांनी प्रार्थना करतील त्यावेळेस मी त्यांचं ऐकणार नाही. I will not answer their prayers. त्याच्या प्रार्थनेचे उत्तर मी देणार नाही. Why God does this? आणि देव अशा प्रकारे का करतो? Is it because they don't have faith? कारण त्यांच्यामध्ये विश्वास नाहीये का? Is it because they didn't pray? का त्यांनी प्रार्थना केली नाही म्हणून का? They are not the reason. हे त्यांची उत्तरं नाहीये. Why God said that I will not listen to you, I will not answer your prayers? देव का म्हणत आहे मी तुमची प्रार्थना ऐकणार नाही, तुम्हाला उत्तर देणार नाही? The reason is there in the next verse. आणि त्याचं उत्तर त्याच्या पुढच्या वचनामध्ये आहे. For that they hated knowledge. कारण त्यांनी ज्ञानाचा तिटकारा केला. Listen, because they rejected the knowledge of God, कारण त्यांनी देवाचा ज्ञानाचा तिटकारा केला. the Lord is telling that I will not answer their prayers. देव त्यांना सांगत आहे मी त्यांच्या प्रार्थनेचे उत्तर देणार नाही. It means we need prayer. ह्याचा अर्थ आहे आपल्याला प्रार्थनेची गरज आहे. Above all prayer, we need knowledge. आणि त्या प्रार्थनेच्या वरती आपल्याला ज्ञानाची गरज आहे. We should be filled with the knowledge of God's word. आणि देवाच्या वचनाच्या ज्ञानाने आपण भरून असणं गरजेचं आहे. Our prayers should be in the direction of God's word. आणि आपली जी प्रार्थना आहे ती देवाच्या वचनाद्वारे असणं गरजेचं आहे. So, when we are filled with knowledge and when we pray to God, our prayers will be answered. म्हणून ज्यावेळेस आपण ज्ञानानं भरलो असतो आणि ज्यावेळेस आपण देवासमोर प्रार्थना करतो त्यावेळेस आपल्या प्रार्थनेचे उत्तर आपल्याला मिळतो. And why God didn't answer, why God rejected their prayers? One more reason is there. आणि देवाने त्यांच्या प्रार्थनेची का त्यांनी उत्तर दिले याचं अजून एक कारण आहे. The same verse, next part it says, त्याच वचनामध्ये दुसरा भाग असं सांगत आहे. Proverbs 1:29. आणि नीतिसूत्र 1:29 And did not choose the fear of the Lord. आणि परमेश्वराचे भय मान्य केले नाही. See, two things are there. One, they rejected the knowledge, and at the same time they didn't choose the fear of the Lord. या ठिकाणी दोन गोष्टी आहे. एक म्हणजे देवाचं ज्ञानाला त्यांनी तिटकारलं आहे आणि देवाचं भय देखील त्यांनी सोडलेलं आहे. So we may be filled with more knowledge. आम्ही पूर्ण ज्ञानानं भरलेलं असू शकतो. That is not enough. ते पुरेसे नाहीये. Even we should have the fear of God. देवाचं भय असणे सुद्धा आपल्यासाठी खूप पुरेसे आहे. See, our knowledge begins with the fear of God. आणि आमचं ज्ञान आहे ते देवाच्या भयानुसार चालू होतो. In the world, आणि जगामध्ये knowledge is there, ज्ञान आहे but there is no fear of God. पण देवाचं भय त्यांच्यामध्ये नाहीये. That kind of knowledge is useless. आणि त्या प्रकारचं ज्ञान हे त्याला काही उपयोग नाहीये. If same kind of knowledge is there in the Christians, आणि त्या प्रकारचं ज्ञान जर आपल्या ख्रिस्ती लोकांमध्ये असेल, lot of knowledge of the word, आणि देवाचं खूप असं ज्ञान असलेलं knowledge of the Bible, आणि बायबल मधलं जर ज्ञान असेल but they don't have fear of God, पण देवाचं भय जर त्यांच्यामध्ये नसेल it is of no use. तर त्याचा काही उपयोग नाहीये. Because knowledge which they acquired is not from the fear of God. कारण जे ज्ञान त्यांना जे प्राप्त झाले हे देवाच्या भयाद्वारे आलेलं नाहीये. Yes, when we receive knowledge from God, it should the motivation for that knowledge should be the fear of God. आणि जे ज्ञान आपल्याला जे मिळतो पवित्र शास्त्रातून ते आपल्या देवाच्या भयानुसार मिळणं गरजेचं आहे. So it is not that you are very wise, you can study the Bible day and night, you are studying. हे असं नाही की तुम्ही खूप हुशार आहे आणि रात्रंदिवस तुम्ही बायबल शास्त्राचा अभ्यास करत आहे. You need that thing. तुमच्यामध्ये ते असणं गरजेचं आहे. But before you do that, पण हे करण्याच्या अगोदर you should fear God. तुम्ही देवाचं भय धरणं गरजेचं आहे. You should hate sin. तुम्ही पापाचा द्वेष करणं गरजेचं And आहे. you love the word. आणि तुम्ही देवाचं वचनावर प्रेम करा. And you study the word. आणि तुम्ही देवाचा अभ्यास करा. Then your prayers will be answered. मग तुमच्या प्रार्थनेचे तुम्हाला उत्तर मिळेल. Give priority to study the word. आणि देवाचं वचन वाचण्यासाठी अभ्यास करण्याचे प्रथम स्थान तुम्ही द्या. When we study, let me tell you, we will be filled with the light of God. आणि ज्यावेळेस आपण ह्याचा अभ्यास करू तर देवाचं प्रकाशन आपण भरलेलं असणार आहे. Let's read Proverbs 1:30. आणि नीतिसूत्र 1:30 वाचणार आहे. They would none of my counsel.
त्यांनी माझ्या बोधाचा अवहेर केला. See, they even rejected the teachings of God. देवाचं जे शिकवण आहे त्याला देखील त्यांनी नाकारलेली आहेत. It says they despised all my reproof. आणि त्यांनी माझे बोधाचा अवहेर केला. त्यांनी माझा वाग्दंड तुच्छ लेखिला. See, when the knowledge of God comes, reproof will follow the knowledge. आणि ज्यावेळेस देवाचं ज्ञान येतो तर त्याबरोबर आपल्याला त्याचं वाग्दंड त्याच्या मागे येतो. Yes. When we read the word, it won't just entertain us. ज्यावेळेस आपण देवाचं वचन वाचतो तो आपल्याला नुसतं उत्साहीनं भरत नाही. मनोरंजन, it won't entertain us. तो आपल्याला मनोरंजित करत नाही. But it will bring reproof. पण ते आपल्यामध्ये वाग्दंड घेऊन येतो. Whenever you hear a message, ज्यावेळेस तुम्ही देवाचं वचन ऐकता, whenever you read the Bible, ज्यावेळेस तुम्ही देवाचं वचन वाचता, the word of God will come to you with a choice. आणि ज्यावेळेस तुम्ही देवाचं वचन वाचता त्यावेळेस तुमच्याकडे वचन येणारा एक निवड घेऊन येतो. You have to choose either righteousness or you have to choose the sin. तुम्ही एक तर नीतिमत्व तुम्ही निवडू शकता किंवा पापावरला तुम्ही निवडू शकता. So we should be filled with the righteous knowledge of God. आणि देवाच्या नीतिमत्वाचे ज्ञानाने आपल्याला भरून असणं गरजेचं आहे. Otherwise, God will reject us. नाहीतर देव आपल्याला नाकारू शकतो. When we are in trouble, ज्यावेळेस आपण दुःखात असतो, we are praying, आपण प्रार्थना करत but असतो, God will not hear our त्यावेळेस prayers देव आपलं प्रार्थना ऐकणार नाही. because कारण we rejected the Bible, the knowledge of the Bible. आपण देवाचं ज्ञानाचा आपण द्वेष केलेला आहे. We rejected the fear of God. देवाचं जे भय आहे ते आपल्याला नाकारलेलं आहे. So God will not hear our prayers. म्हणून देव आपली प्रार्थना कधीच ऐकणार नाही. Why do we need the knowledge of the word of God? आणि देवाच्या वचनाचं ज्ञान आपल्याला का असणं गरजेचं We आहे. need knowledge of the Bible to take a right decision. योग्य निर्णय घेण्यासाठी त्यासाठी आपल्याला देवाचं ज्ञान असणं गरजेचं In आहे. all the parts of our lives. आणि आपल्या जीवनाच्या प्रत्येक भागामध्ये And even we need knowledge of the Bible to marry a right person. एका योग्य व्यक्तीबरोबर लग्न करण्यासाठी सुद्धा आपल्याला योग्य ज्ञान असणं गरजेचं आहे. We need the knowledge of the Bible to know the truth and the false. आणि सत्य आणि खोटं काय आहे हे जाणून घेण्यासाठी सुद्धा आपल्याला शास्त्राचा अभ्यास असणं खूप गरजेचं We आहे. need knowledge of the word to understand the people. आणि लोकांना समजून घेण्यासाठी सुद्धा आपल्याला शास्त्राचं ज्ञान असणं गरजेचं We आहे. need knowledge of the Bible to know what is right and what is wrong. काय बरोबर आहे आणि काय चुकीचं आहे असे जाणून घेण्यासाठी सुद्धा आपल्याला पवित्र शास्त्राचं ज्ञान असणं गरजेचं So आहे. God's word always leaves a choice before you and me. आणि देवाचं वचन नेहमी आपल्या समोर एक निवड सोडून जातो. It will not just come and entertain like a blockbuster movie. तो एक ब्लॉकबस्टर मूवी सारखं येऊन आपल्याला मनोरंजन करून जाणार नाही. No, it will keep a choice. You will start thinking about your own self. तुम्ही आपल्या स्वतःबद्दल विचार करायला लागता. When you hear a message, ज्यावेळेस तुम्ही एकदा वचन ऐकता it makes you to think about yourself. तो स्वतःबद्दल विचार करण्यासाठी भाग पाडतो. It cleanses you. तो शुद्ध करतो. It brings your faults, your sins before you. तुमचं पाप आणि तुमचं खोटारपणा तुमच्या समोर घेऊन येतो. When you hear message, if that message it talks only about the blessings, जर तुम्ही कुठला वचन ऐकता आणि नुसतं आशीर्वादाबद्दल ती सांगतो, only blessing and blessing and blessings, नुसतं आशीर्वाद आणि आशीर्वाद, that message won't bring you blessings. तर तो संदेश तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद घेऊन येणार नाही. But the true knowledge of God will bring you the blessings. पण देवाचा खरा जो ज्ञान आहे ते तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद घेऊन येणार आहे. In Matthew 7:24, आणि मत्ते 7:24 मध्ये सांगत आहे, Lord Jesus told about two people who built two houses. येशूनं दोन लोकांबद्दल सांगितले ज्यांनी आपली घरं बांधलेली आहेत. One built upon the rock and another one built upon the sand. एकानं आपलं घर एका दोंडावर बांधलेलं आहे आणि एकानं वाळूवर बांधलेलं आहे. See, there, then in that verse, in Matthew 7:24, Lord said like this. आणि मत्ते 7:24 मध्ये देव असं सांगत आहे, Therefore, whosoever hears these sayings of mine and does them, I will liken them unto a wise man which built his house upon a rock. यास्तव जो प्रत्येक जण ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो तो कोणा एका सुज्ञ मनुष्यासारखा ठरेल, त्याने आपले घर खडकावर बांधले. So hearing God's word and living according to according to the Bible will make your life strong.
आणि तुम्ही फक्त देवाचं वचन ऐकून किंवा त्या पद्धतीने जर वागत असाल तर तुमचं जीवन हे भक्कम होईल. If you are just listening तुम्ही फक्त जर ऐकत असाल and you are not obeying, you are building your life on the sand. आणि जर त्याचं तुम्ही आज्ञापालन जर करत नसाल तर तुमचं जीवन तुम्ही वाळूवर बांधत आहे. During these end time, there will be a great deception. आणि या शेवटच्या काळामध्ये खूप फसवणूक असणार आहे. In Matthew 24:24, आणि मत्ती 24:24 मध्ये सांगितलेलं आहे, Lord said, आणि देव सांगत आहे, For there shall arise false Christ and false prophets, and shall show great signs and wonders, insomuch that if it were possible, they shall deceive the very elect. कारण खोटे ख्रिस्त व खोटे संदेष्टे उठतील व साधले तर निवडल्यास देखील फसवे म्हणून मोठी चिन्हे व अद्भुते दाखवतील. See, here two kinds of people will come. आणि या ठिकाणी दोन प्रकारचे माणसे येणार आहेत. False Christ and false prophets. एक खोटे संदेष्ट आणि खोटा ख्रिस्त येणार आहे. What they will show? आणि ते तुम्हाला काय दाखवणार आहे? They will show great wonders. They will do miracles. आणि ते तुमच्या समोर चिन्ह चमत्कार करणार आहे. They may give you prophecies. ते तुम्हाला भविष्यवाणी देतील. They may tell what will happen and what happened, what is happening. आणि तुम्हाला सांगतील की तुमच्या जीवनामध्ये काय घडलेलं आहे आणि तुमच्या जीवनामध्ये काय होणार आहे. And they are the people who will deceive you. आणि तेच लोक आहेत जे तुम्हाला फसवणार आहे. And today this is happening in our Christianity. आणि आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये ख्रिस्तान लोकांमध्ये हे सहा गोष्टी घडत आहेत. People are very easily deceived. आणि लोक खूप साधारण रीतीनं आपली फसवणूक करून घेत आहेत. Today we are running behind signs, wonders and miracles. आणि आपण फक्त चिन्ह चमत्काराच्या मागे आपण पळत आहे. I am not telling that we should not desire them. आम्ही सांगत नाही की हे जे आपण इच्छा धरू नये. Of course, our God is God who does wonders in our lives. होय, आपला परमेश्वर आहे जे आपल्या जीवनामध्ये चिन्ह चमत्कार करतो. I believe in signs, wonders and miracles. आणि मी विश्वास ठेवतो की देव आपल्या जीवनामध्ये चिन्ह चमत्कार करतो. We see these things in our ministry. आणि आमच्या सेवामध्ये आम्ही हे पाहतो. But that is not enough. पण हे पुरेसे नाहीये. We should be filled with the knowledge of God's word. तुम्ही देवाच्या वचनाच्या ज्ञानाने भरणं असणं खूप गरजेचं If आहे. today you are running only behind the prophecies, आज जर तुम्ही फक्त भविष्यवाणीच्या मागे जर तुम्ही पळत असाल, if you are running only behind the miracles, you will be deceived. तुम्ही फक्त चिन्ह चमत्कारच्या मागे जर पळत असाल तर तुमची फसवणूक तुम्ही करून घेणार. We should build our life on God's word. देवाच्या वचनावरती आपलं जीवन बांधणं गरजेचं आहे. In 1 Corinthians chapter 3 verse number 11 says, पहिले कोरिन्थीकरास 3:11 मध्ये असं सांगितलेलं आहे. पहिले कोरिन्थीकरास 3:11. 1 Corinthians 3:11 says, For other foundation can no man lay than that is laid, which is Jesus Christ. येशू ख्रिस्त हा जो घातलेला पाया त्याच्या वाचून दुसरा पाया कोणाला घालता येत नाही. So, who is the foundation? मग आपला पाया कोण आहे Who is the rock? आणि तो खडक कोण आहे? Jesus Christ is our rock. आणि येशू ख्रिस्त आपला खडक आहे. We should build our life on Him, आणि आपण त्याच्यावरती आपलं जीवन बांधणं गरजेचं on आहे. His teachings, त्याच्या शिकवणीवर, by obeying His teachings, त्याचं शिकवलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याला आज्ञापालन करून, by studying the Bible day and night. आणि रात्रंदिवस शास्त्राचा अभ्यास करून. You cannot read Bible here and there. तुम्ही इकडं तिकडं बसून पवित्र शास्त्र वाचू शकत नाही. Don't read only selected chapters. फक्त निवडलेली अशी आज्ञा तुम्ही वाचू नका. Don't read only that chapter which you like. तुम्हाला जे आवडणारे जे गोष्ट आहेत फक्त तेच आज्ञा तुम्ही वाचू नका. We should study from first page to the last page of the Bible. सुरुवातीच्या पानापासून ते शेवटच्या पानापर्यंत त्याचा अभ्यास आपण करायला पाहिजे. Otherwise, you will be deceived very easily. नाहीतर खूप साध्या रीतीने तुमचं फसवणूक तुम्ही करून घेऊ शकता. Why we saw that their prayers are not answered? It is because they didn't have knowledge of the word. का आपण बघतो की त्यांचं प्रार्थनाचं उत्तर मिळालं नाही कारण त्यांना पवित्र शास्त्राचं ज्ञान नव्हतं. My dear people, आणि माझे प्रिय लोक, today this is a very high time for the churches. आणि हे मंडळीसाठी खूप असं कठीण समय आहे. How much time we are spending in studying the Bible? पवित्र शास्त्र शिकण्यामध्ये आपण किती वेळ घालवत आहे. Don't just read it, तुम्ही फक्त वाचू नका, but study. Try to understand the meaning of every word. प्रत्येक शब्दाचा अर्थ जाणून घ्यायचा प्रयत्न तुम्ही करा. Try to understand meaning of every verse. प्रत्येक जे वचन आहे त्याचा अभ्यास तुम्ही करा आणि ते समजून घ्या. That will make you very strong. आणि ते तुम्हाला खूप बलवान बनवेल. Let us read 2 Timothy 4:3. आणि दुसरं तिमोथी 4
चौथा अध्याय 3रं वचन वाचूया. 2 Timothy chapter 4 verse number 3. 2 तिमोथी चौथा अध्याय 3रं वचन. For the time will come when they will not endure sound doctrine, but after their own lusts shall they heap to themselves teachers having itching ears. कारण ते सुशिक्षण ऐकून घेणार नाही, तर आपल्या कानाची खास जिरवी म्हणून ते स्वेच्छेचारणे आपणासाठी शिक्षकांची गर्दी जमवतील. Okay. So here, Paul is warning Timothy. आणि या ठिकाणी पौल जो आहे तो तिमोथीला शिकवून देत आहे. He is talking about a time that the time will come. आणि तो त्याला सांगत की असा एक वेळ येणार आहे That people will not endure sound doctrine. तुमचं जो चांगला शिकवण आहे ती ऐकणार नाहीये. This is very funny and very strange thing. ही खूप हसण्यासारखी गोष्ट आणि वेगळा असं गोष्ट आहे. See here, Paul says you should endure sound doctrine. आणि पौल इथं सांगत आहे तुम्ही चांगलं शिकवण मध्ये राहणं खूप गरजेचं आहे. No, he is telling endure. Endure means सहन करा. सहन करा असं सांगितलेलं आहे. So when Bible won't entertain you, it will be very hard for you. आणि पवित्र शास्त्र आपल्याला मनोरंजन करत नाही तर आपल्यासाठी कठीण जातो. That's why he says you should endure it. म्हणून तो तुम्हाला सांगत आहे तुम्ही सहन करा. When you know in what other places Bible uses this word endure. आणि दुसऱ्या ठिकाणी या सहन करायचा अर्थ काय सांगितलेला आहे? Endure sufferings. आणि तुम्ही सहन करा. संकट सहन करा. तुम्ही संकट दुःख सहन करा. And then you endure hardships. आणि कठीण समयाला तुम्ही सहन करा. And here it says endure sound doctrine. आणि जे शिकवण आहे ते देखील तुम्ही सहन करा. Means Bible is not so easy, but it is very hard. म्हणून पवित्र शास्त्र आपल्यासाठी खूप सोपं नाही आहे तर खूप कठीण आहे. Sometimes we don't like what the preacher says. कधी कधी आपलं असं जे सेवक आपल्याला सांगतो ते आपल्याला आवडत नाही. We can't endure it. आणि ते आपण सहन करू शकत नाही. You know, in John chapter 6, आणि योहान 6 मध्ये सांगितलेलं आहे there are thousands of people, they ate fish and bread from Jesus. आणि हजारो लोक येशूकडून भाकर आणि मासा खाल्लेले आहेत. And even the 12 baskets of bread and fish were remaining. आणि त्या एवढं जेवले की 12 जे टोपले आहेत ती भरून राहिलेली होती. And after the next day morning, Jesus was not there. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी येशू त्यांच्या बरोबर नव्हता. All these people, they started searching आणि हे Jesus. सर्व लोक येशूचा शोध करू लागले. And they started searching where is Jesus. They went from one place to another. आणि ते एक ठिकाणी वरून दुसऱ्या ठिकाणी येशूचा शोध करू लागले. And they crossed the river. आणि ते नदी पार केली. And they found Jesus and his disciples. आणि मग त्यांनी येशूला आणि त्याच्या शिष्यांना बघितले. And there they said, Jesus, we want you. We want to follow you. आणि ते म्हणाले येशू आम्हाला तुझ्या मागे यायचं आहे. They are the people who heard God's word. हे तेच लोक आहेत जे देवाचं वचन ऐकलेले आहेत. They are the people who received miracles. आणि हेच ते लोक आहेत जे चिन्ह चमत्कार स्वीकारलेले आहेत. And they are the people who are seeking Jesus now. आणि तेच लोक आहेत जे येशूचा शोध करत आहेत. But Jesus understood their heart. पण येशूने त्यांचा अंतःकरण जाणून घेतला. They don't want Jesus because of his teaching. They want Jesus because he did miracle. त्यांना येशू त्याच्या शिकवण्यासाठी नको आहे तर त्यांनी जे चिन्ह चमत्कार केले त्यासाठी त्यांना येशू पाहिजे होता. So why you are going to church? मग तुम्ही मंडळीला का जात आहे? Are you going just for a miracle? तुम्ही फक्त चिन्ह चमत्कारासाठी जात आहे Or you want a true teaching? का तुम्हाला खरोखरच ज्ञान पाहिजे आहे? So when these people came to Jesus, म्हणजे हे लोक येशू जवळ आले. you know what happened? मला माहितीये काय झालं? Jesus started preaching them a very hard message. आणि मग येशू त्यांना कठीण असं जे संदेश होता ते शिकवू लागला. Very hard message. आणि खूप कठीण असा संदेश देऊ लागला. And when they heard that hard message, आणि मग ज्यावेळेस ते लोकांनी ते कठीण असं संदेश ऐकले they didn't endure. मग ते सहन करू शकले नाही. They said, what kind of teaching is this? ते म्हणाले की हा कसला प्रकारचा शिकवण आहे? Oh, we don't want you. आम्हाला तुझी गरज नाहीये. So they left him. मग ते त्याला सोडून गेले. My dear people, माझे प्रिय लोक हो, today we change the church because there is very tough teaching. आपण मंडळी बदलतो कारण तिथं खूप असं कठीण असं संदेश दिला जातो. We just want some entertainment, very nice messages. आपल्याला फक्त चांगला संदेश ऐकू वाटतो का आपलं मनोरंजन करू घेऊ वाटतो. My dear church, आणि माझी मंडळी we need to be very careful in these end time. आणि या शेवटच्या काळामध्ये खूप सावधतेनं असणं गरजेचं आहे. When you go to church, what do you seek? तुम्ही ज्यावेळेस मंडळीला जाता त्यावेळेस तुम्ही काय शोधता? Are you seeking
very good music, very good singing. तुम्ही फक्त चांगला गाणे म्हणणारे किंवा चांगलं म्युझिक तुम्ही साठी जाता. Of course, a church needs such things. हो, मंडळीला या सगळ्या गोष्टींची गरज आहे. But more than that, पण त्याच्यापेक्षा जास्त sound doctrine is very important. आणि जे शिकवण आहे हे खूप गरजेचं आहे. The word of God is very important for the church. आणि देवाचं वचन हे खूप मंडळीसाठी खूप महत्वाचं आहे. We need to endure the sound doctrine. आणि जे देवाचे शिकवण आहे ते आपण सहन करणं गरजेचं आहे. So here, they says they couldn't. The time will come that people will not endure. आणि असा वेळ येणार आहे की लोक सहन करू शकणार नाही. And here, next part of the verse says they will heap up teachers for themselves. आणि ते आपल्यासाठी स्वतःचे शिक्षक उभा करतील. It means they say, I don't want this pastor, I don't want this pastor, I don't want that teaching, I want these people. असं होतं की मला हा पाळक नको आहे, हा पास्टर नको आहे, मला हा शिकवण नको, हे स्वतःचेच लोकांना उभा करणार आहे. So this is happening. आणि अशा प्रकारे घडत आहे. So today we want those kind of preachers who gratify our desires. आम्हाला असलेच जे पाळकची गरज आहे, पास्टरांची गरज आहे, ते फक्त आपल्या इच्छांना प्रगट करून दाखवतो. He should speak what I want to hear. मला जे ऐकायचंय तोच तो बोलायला पाहिजे. What he should preach what I like. मला जे आवडते तोच तो संदेश द्यायला पाहिजे. Yes, then we will follow him. मगच मी त्याच्या मागे येणार. But if he is speaking the truth, पण जर तो सत्य जर बोलत असेल, if the doctrine is coming, आणि जर शिकवण जर येत असेल, we will not endure. तर आम्ही ती सहन करणार नाही. Just like these people फक्त या लोकांसारखं in John chapter 6, योहान 6 मध्ये सांगितलेलं आहे. they rejected Jesus त्यांनी येशूला नाकारले because they couldn't endure his teachings. कारण त्याच्या शिकवणाला त्यांनी सहन करू शकले नाही. They were offended. त्यांना त्रास झाला त्या गोष्टींचा. Yeah, he said they had itching ears. कानामध्ये खास असं आलेलं सांगितलेलं What आहे. does it mean? त्याचा अर्थ काय होतो? You know, if we have somewhere, if we have an itching in our hand, जर आपल्याला हाताला जर खास जर आले असेल, what we do? मग आपण काय करतो? Immediately we want to scratch it. तर आपण त्याला खाजवतो. Then we feel comfortable. मग आपल्याला ते चांगलं वाटतं. So that is how मग अशा प्रकारे we want some kind of special things we want to hear. आणि अशा प्रकारे काहीतरी वेगळं आपल्याला ऐकू वाटत Yeah, असतो. only those things we will hear. आणि फक्त तसल्याच गोष्टी आपण ऐकणार आहे. If you preach any other things, we will not hear. जर तुम्ही दुसरा काहीतरी संदेश देणार तर ते आम्ही ऐकणार नाही. It is called people having itching ears. आणि याचा अर्थ आहे की लोकांना त्यांच्या कानामध्ये खाज आहे. And he said they will heap up. आणि ते सांगत आहे ते गोळा करणार. See, it means there are heaps of preachers are there. आणि याचा अर्थ आहे की असं त्यांनी त्यांच्यासाठी खूप असं गोळा केलेले पाळक लोक आहेत. Yeah, you can multiply preachers for yourself. आणि तुमच्यासाठी तुम्ही असं प्रकारे जे संदेश देणारे लोक आहेत त्यांना तुम्ही गोळा करू शकता. They will entertain you very nicely. आणि ते तुमचे मनोरंजन खूप चांगल्या पद्धतीने करू शकतील. But what about the truth? पण सत्याबद्दल काय आहे? What about the choice? आणि निवड बद्दल काय आहे? The true teaching, it is very difficult to bear the true teaching. आणि खरा शिकवण सहन करणं हे खूप कठीण जातं. That's why he says we need to endure. People will not endure the sound doctrine. आणि जे खरा शिकवण आहे त्याला सहन करणार नाहीत लोक. Yeah, they want such preaching which will help them to fulfill their own desires. त्यांची स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी अशी शिकवण्याची त्यांना गरज आहे. If you correct the people, तर तुम्ही लोकांना जर तुम्ही बरोबर करा जाता, if you show them their mistakes, तर तुम्ही त्यांची चुका दाखवता, suddenly they change the church. मग त्यांनी आपली मंडळी बदलून टाकतात. They don't like it. त्यांना आवडत नाही. Why? का? Because their desires are not fulfilled. कारण त्यांची इच्छा हे पूर्ण होत नाहीये. Gratifying desires. Gratifying means तृप्त करणारी इच्छा. तृप्त करणारी इच्छा त्यांची पूर्ण होत नसते. So, my dear people, we need true knowledge of God's word. म्हणून देवाच्या वचनाचं खरा अर्थ किंवा ज्ञान आपल्याला गरजेचं आहे. Yeah, and then there is one more word here, itching. Let me explain you. Here it says that. Okay, I explained that one. So we want to gratify our desires. We don't want to know the truth. Lord said, "Truth shall set you free." आणि आपण फक्त आपल्याला तृप्त करण्या इच्छाबद्दल आपण मागं जातो, पण देवाचं वचन सांगत आहे काय सत्य तुम्हाला बंधमुक्त करणार आहे. You know, there are people in the church that for every verse
For every sentence they say, Praise Lord, Amen. आणि मंडळीमध्ये असे लोक आहेत जे प्रत्येक वचनासाठी प्रत्येक शब्दासाठी आमेन प्रेज द लॉर्ड म्हणणारे आहेत. But I have seen पण याच लोकांना मी पाहिलेलं आहे that some people they fell down from the grace. आणि त्या देवाच्या कृपेतून त्यांनी पडलेले आहेत. Because when the truth comes, they rejected the truth. कारण ज्यावेळेस सत्य आलेलं आहे त्यावेळेस त्यांनी त्याला नाकारलेलं Yeah, आहे. we want to live according to our own desires. आणि आपल्या स्व इच्छेनं जगणे आपल्याला आवडतो. So the truth shall set you free. म्हणून सत्य तुम्हाला बंधमुक्त करणार आहे. Wrong knowledge is very dangerous. आणि चुकीचं ज्ञान आपल्यासाठी खूप धोक्याचं आहे. Half knowledge is very आणि dangerous. अर्धवट जे ज्ञान आहे ते सुद्धा आपल्यासाठी चुकीचं आहे. In Amos chapter 8 verse 11, आणि आमोस 8 आणि 11 मध्ये सांगितलेलं आहे. prophet says like this, the Lord says like this. आणि संदेश तिथं आपल्याला सांगत आहे. Amos 8, 11 and 12. आमोस 8 आणि 11 मध्ये सांगितलेलं आहे. Behold, the days come, says the Lord God, that I will send a famine in the land, not famine of bread, nor a thirst for water, but of hearing the words of the Lord. ते या समुद्रापासून त्या समुद्रापर्यंत भटकतील. 8:11. प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा असे दिवस येत आहेत की त्यात मी देशावर दुष्काळ आणीन. तो दुष्काळ पाण्याचा नव्हे, अन्नाचा किंवा पाण्याचा नव्हे, तर तो परमेश्वराच्या वचने ऐकण्यासंबंधाचे होईल. So there is a prophecy with regard to the famine of God's word. आणि दुष्काळीबद्दल एक संदेश आपला भविष्यवाणी केलेला आहे जे देवाच्या वचना आधारित आहे. Yeah, you may be having enough food, enough water, पुरेसे तुमच्याकडे भोजन असणार किंवा पाणी असेल, but this famine is famine of true knowledge. पण जे दुष्काळ आहे ते खरा देवाच्या वचनाचा दुष्काळ आहे. Famine of knowledge of the word. आणि जे दुष्काळ ते परमेश्वराच्या वचनाचा आहे. And in Amos 8:11, 8:12, आणि आमोस 8:12 मध्ये सांगितलेलं आहे. they shall wander from sea to sea, and from north even to the east. They shall run to and fro to seek the word of the Lord. They shall not find it. ते या समुद्रापासून त्या समुद्रापर्यंत भटकतील, उत्तरेपासून पूर्वेपर्यंत पडझड करत जातील. हे परमेश्वराचे वचन प्राप्त करून घेण्यासाठी इकडून तिकडे धावतील, तरी त्यास ते प्राप्त व्हायचे नाही. What does it mean? याचा अर्थ काय होतो? So people will go to other countries, from one nation to another nation. एका देशातून दुसऱ्या देशाकडे ते जातील. They cross the seas. आणि ते समुद्र पार करून They जातील. cross the oceans. आणि ते समुद्र पार करून जातील. They are seeking for the true knowledge, आणि त्याला खरा जे वचन आहे त्या मागे ते पळत आहेत, but they will not get. पण त्यांना ते प्राप्त होणार नाही. That kind of famine is going to come. आणि अशा प्रकारचे दुष्काळ येणार आहे. That's why the true knowledge of God is important. म्हणून देवाचं खरा ज्ञान हे आपल्यासाठी खूप महत्वाचं In आहे. Hosea chapter 4 verse number 6, आणि होशेया 4:6 मध्ये सांगितलेलं आहे. the Bible says here, my people are destroyed for the lack of the knowledge. आणि पवित्र शास्त्र सांगते ज्ञानाच्या अपुरी लोकांचा नाश होत आहे. Because thou hast rejected knowledge, I will also reject thee, that thou shalt be no priest to me, seeing thou hast forgotten the law of thy God, I will also forget thy children. ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झाला आहे. तू ज्ञानाचा अवेर केला म्हणून मीही तुझा अवेर करीन. म्हणजे अर्थात मी याजकाचे काम तुला करू देणार नाही. तू आपल्या देवाचे धर्मशास्त्र विसरलास म्हणून मीही तुझ्या मुलास विसरेन. Just like in Proverbs chapter 1, नीतिसूत्रामध्ये पहिल्या अध्यायामध्ये जसं in सांगितलेलं आहे. Hosea 4:6, the Lord is telling, I will reject you. आणि होशेया 6 मध्ये सुद्धा सांगते की देव तुला नाकारणार आहे. Why God rejected them? देवानं त्यांचा नाकार का केलेला Is आहे? it because they didn't go to church? त्यांनी मंडळीला गेलं नाही म्हणून असं No, they झालं went to church. नाही. ती मंडळी जात होती. Is it because they didn't pay the tithes and offerings? हे त्यांनी दान दशम दिले नाही म्हणून They paid. ते भरत होतेच, But one thing is lacking. पण त्यांच्यामध्ये एक गोष्टीचं कमतरता They होती. rejected the knowledge. आणि त्यांनी देवाचा ज्ञानाचा नाकार केलेला आहे. Because of the lack of knowledge, God rejected them. आणि देवाचं ज्ञान जे कमी असल्यामुळे देवाने त्याला नाकारलेलं आहे. Not only God rejected them, God rejected even their children. फक्त देवाने त्यांचं फक्त नाकारलेलं नाही तर त्यांच्या लेकरांना देखील नाकारलेलं आहे. In Isaiah 5:13, आणि यशाया 5:13 मध्ये सांगितलेलं आहे. almost the same kind of verse is there. अशा प्रकारचे अजून एक वचन आहे. Isaiah 5:13. आणि यशाया 5:13 मध्ये सांगितलेलं आहे. Therefore my people are gone into captivity because they have no knowledge.
यास्तव माझे लोक अज्ञानामुळे बंदिवासात गेले आहेत. See why people went into captivity? का त्यांनी बंदिवानामध्ये गेलेले आहेत? Because of lack of knowledge. कारण त्यांच्यामध्ये ज्ञान नव्हतं. Are you understanding how much it is important for us about the knowledge of the word? मला समजत आहे की देवाचं ज्ञान आपल्यासाठी किती महत्वाचं आहे. And the next parts of the word says, and their honorable men are famished, and their multitude dried up with thirst. त्यातले प्रतिष्ठित उपाशी मरत आहेत आणि लोकसमुदाय तृषाक्रांत झाला आहे. See, today, if any Christian is suffering, they are suffering not because they don't pray, but because they lack knowledge. ख्रिस्ती लोकांचा त्रास होत आहे कारण त्यांनी प्रार्थना करत नाही, यासाठी नाही तर त्यांनी ज्ञानाचा अभाव पडत आहे. We need to spend more time with the word. म्हणून देवाच्या वचनामध्ये आपण बरेचसा असा वेळ घालवायला पाहिजे. Today we need to come back to the Bible. आणि पुन्हा आपण या शास्त्राकडे येणं खूप गरजेचं आहे. We need to day and night study the Bible. आणि रात्रंदिवस याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. That will build us strong. आणि ते आपल्याला भक्कम बनवणार आहे. Then no one will deceive you. मग कोणी तुम्हाला फसवणूक करणार नाही. Yes, no man of God will deceive you. आणि कुठला देवाचा मनुष्य तुम्हाला फसवणार नाही. Even no Satan can deceive you. आणि सैतान देखील तुम्हाला फसवू शकणार नाही. If you know the word. जर तुम्हाला देवाचं ज्ञान असेल तर. In Proverbs 11 verse 9. आणि नीतिसूत्र 11:9 मध्ये सांगितलेलं आहे. Proverbs 11 verse number 9. आणि नीतिसूत्र 11:9 मध्ये सांगितलेलं आहे. An hypocrite with his mouth destroys his neighbor, and through knowledge shall the just be delivered. So here it says the hypocrite is through knowledge shall he be delivered. आणि इथं वचनामध्ये सांगितलं ज्ञानानं त्याची सुटका होणार आहे. Yes, see, when the knowledge comes, you will be delivered. आणि ज्यावेळेस ज्ञान तुमच्यामध्ये येणार त्यावेळेस तुमचा सुटका होणार आहे. Because of lack of knowledge, you went into captivity. When knowledge comes, you will be delivered. ज्ञानाचा अपुरा असल्यामुळे तुम्ही बंदिवानामध्ये जाता आणि ज्यावेळेस ज्ञान येतं त्यावेळेस तुम्ही सुटका पाहता. Yeah, in Psalm 82 verse number 5. आणि स्तोत्रसहित 82 मध्ये सांगितलेलं आहे. Yeah, Psalm 82 verse number 5 says, स्तोत्रसहित 82:5 मध्ये सांगत आहे. They know not, neither will they understand. They walk on in darkness. All the foundations of the earth are out of course. त्यांना माहिती नाही व कळतेही नाही. ते अंधारात इकडे तिकडे फिरतात. पृथ्वीचे सर्व आधारस्तंभ ढळले आहेत. They have no knowledge, because of that they are living in darkness. त्यांच्यामध्ये ज्ञान नसल्यामुळे त्यांनी अंधकारामध्ये जगत आहे. So my dear, do you spend time with God's word? म्हणून प्रिय लोक, तुम्ही तुमचा वेळ तुम्ही देवाच्या वचनामध्ये घालवता का? Do you like the true knowledge of God's word? आणि देवाचा खरा जो ज्ञान आहे त्याच्यावरती तुम्ही प्रेम करता का? Or you want just some exciting messages? का तुम्हाला मनोरंजन करणारा असा संदेश तुम्हाला ऐकायचा आहे? Yeah, here. So from today, let us start studying God's word. म्हणून आजपासून देवाचं वचनाचा अभ्यास करणं आपण सुरुवात करू. Let us have the in-depth knowledge of God's word. आणि देवाचं वचनाचं खोल रीतीनं आपला ज्ञान असणं गरजेचं आहे. So in 2 Timothy 2:15. आणि 2 तिमोथी 2:15 मध्ये सांगितलेलं आहे. Paul says to Timothy. आणि पॉल इथं तिमोथीला सांगत आहे. 2 Timothy 2:15. 2 तिमोथी 2 अध्याय आणि 15 वचन. Study to show thyself approved unto God, a workman that needeth not to be ashamed, rightly dividing the word of truth. तू सत्याचे वचन नीट सांगणारा, लाज वाट्यास कसलेही कारण नसलेला, देवाच्या पसंतीस उत्तरेला कामकरी असा स्वतःला सादर करण्यास होईल इतके कर. So here he says that you should divide the word of truth rightly. आणि इथं सांगत आहे की सत्याला तुम्ही व्यवस्थित रीतीने तू सत्याचे वचन नीट सांगणारा, लाज वाटण्यास कसलेही कारण. Rightly dividing the word of truth. Here it's in English, it is there, in Marathi it is not there. It says we need to interpret the Bible correctly. आणि मराठीमध्ये वाक्य वेगळं आहे, इंग्लिश मध्ये सांगत आहे की योग्य रीतीने आपण देवाच्या वचनाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. We need to interpret, we need to bring out the right meaning. आणि खरा अर्थ ह्याचा भाषांतर आपल्याला करणं गरजेचं आहे. We make mistake that we try to put our meaning in the Bible. आपण चुका करतो कारण आपण आपला जो आज्ञा आहे किंवा आपला जो विचार आहे बायबलमध्ये घालण्याचा प्रयत्न करतो. No, that is wrong. आणि हे चुकीचं आहे. You take
knowledge of the Bible and put in your mind. तुम्ही देवाचं ज्ञान जे आहे ते घ्या आणि तुमच्या मनामध्ये घाला. You don't try to interpret the Bible however you want. देवाचं वचनाचं भाषांतर तुम्ही तुमच्या प्रकारे तुम्ही करू नका. Don't try to twist the word आणि त्या देवाचं वचन तुम्ही वळवू नका. and make it suitable for you. आणि तुम्हाला स्वीकारणारा असल्या पद्धतीने तुम्ही बनवू नका. See, first we see dream, or first we see some visions, आपण अगोदर जर आपण कुठलं स्वप्न बघतो किंवा आपण कुठलं विजन बघतो or we hear God's voice and we accept such things. आणि देवाचं वचन आपण ऐकतो आणि ती स्वीकारतो. And then we try to prove that is right, that is from God. आणि त्यानंतर आपण ती सत्य आहे ती खरं आहे हे करण्यासाठी आपण त्रास घेत असतो. And we search some verses to support those things. आणि त्या गोष्टीला पुरेशी असं बरोबर आहे दाखवण्यासाठी आपण काही वचन ओळखत असतो. Yes, and we take the suitable words and we say, see, this vision is from the Lord. आणि आपण ते जे विजन आहे ते बरोबर आहे असण्यासाठी आपण काय वचन घेतो आणि त्याला खरं करत जातो. That is wrong. आणि ते चुकीचं आहे. You should get knowledge from the word. आणि देवाचं वचनाकडून येणं So गरजेचं you आहे. need to give right interpretation of the Bible. म्हणून देवाचं जे योग्य ज्ञान आहे तुम्ही देणं गरजेचं आहे. In 2 Timothy 1:13 आणि दुसरं तिमोथी 1:13 मध्ये सांगितलेलं आहे, says, hold fast the form of sound words which thou hast heard of me in faith and love which is in Christ Jesus. ज्या सुवचनाचा नमुना तू माझ्यापासून ऐकून घेतला तो ख्रिस्त येशूच्या ठाई असलेला तुझा विश्वास व प्रीती यामध्ये दृढपणे राख. Here also he is encouraging that you should hold fast the sound doctrine. आणि म्हणून या ठिकाणी पौल तिमोथीला सांगत आहे की जे देवाचे शिकवण आहे त्याला तू धरून राहा. The sound words. आणि जे Sound words. What's there? Read that verse 13. ज्या सुवचनाचे नमुना Suvachan. So here in Marathi it says Suvachan. It says sound doctrine. Sound doctrines. आणि मराठीमध्ये सांगितलेलं सुवचन सांगितलेलं आहे. So again one more verse in 1 Timothy 6:3. आणि परत दुसरं तिमोथी 1:6 मध्ये सांगितलेलं आहे. 1 Timothy 6:3. माफ करा, पहिले तिमोथी 6 आणि 3 मध्ये सांगितलेलं आहे. If any man teach otherwise and consent not to the wholesome words, even the words of our Lord Jesus Christ, unto the doctrine which is according to godliness. जर कोणी अन्य तऱ्हेचे शिक्षण देतो आणि आपला प्रभू येशू ख्रिस्ताची सुवचने ती सुभक्तानुसार जे शिक्षण ते मान्य करीत नाही. So see, in previous word it says sound words. आणि पहिल्या ह्याच्यामध्ये सांगितले सुवचन सांगितलेलं आहे. Now here it says wholesome words. आणि यात सांगितलेलं आहे Wholesome words. सुवचन सांगितलेलं आहे. So there are different words are used. आणि या प्रकारे वेगवेगळे शब्द सांगितलेले आहेत. And he says if anybody is not teaching such things, that we should not go with them. आणि इथं सांगितलं जर तुला जर सुवचनाचे जर अभ्यास तुला देत नसेल तर त्या लोकांबरोबर तू जाणं गरजेचं नाहीये. Again in 1 Timothy 1:10. आणि पहिले तिमोथी 1:10 मध्ये सांगितलेलं आहे. It says, for whoremongers, for them that defile themselves with mankind, for men stealers, for liars, for perjured persons, and if there be any other thing that there is contrary to sound doctrine. जारकर्मी, कुमैथुनी, गुलामाचा वापर करणारे, लबाड, खोटी शपथ वाहणारे यासाठी आणि जे काही सुशिक्षणात विरोध आहे त्यासाठी केलेले आहे. Sound doctrine. That word. सुशिक्षण. Sushikshan. See again now, sound doctrine, sound words, wholesome words. These are the words used in the Bible. आणि अशा प्रकारचे शब्द सुशिक्षण किंवा सुवचने असं शब्द वापरण्यात आलेले आहेत. Endure the word. आणि तुम्ही वचनाला तुम्ही सहन करा. Today these things are not happening. आणि अशा प्रकारच्या गोष्टी आज घडत नाहीये. Today what is happening? We hear somewhere some message from Psalms and Proverbs, very nice message. We feel very nice in the church and we go back home. आणि अशा प्रकारे आपण शुभवर्तमान आपण ऐकतो, स्तोत्रसंहिता नीतिसूत्रामधलं वचन ऐकतो, चांगलं आपल्याला वाटतं आणि आपण घरी जातो. Yeah, that is not the sound words. That is not the wholesome word. आणि ते सुशिक्षण आपल्यासाठी नाहीये. We need to be very hard
to study. आणि आपल्याला कठीण व्हायला पाहिजे ही वचनं ऐकून घेण्यासाठी. And in Titus 1:9, आणि तिथाच 1:9 मध्ये सांगितलेलं आहे, Paul says that holding fast the faithful word. Titus 1:9. आणि तिथाच 1:9 मध्ये सांगितलेलं आहे, Holding fast the faithful word. Titus 1:9. तिथाच 1:9 मध्ये सांगितलेलं आहे, After Timothy. Titus chapter 1 verse 9 says, holding fast the faithful word as he has been taught, that he may be able by sound doctrine both to exhort and to convince the gainsayers. आणि तिथाला पत्र पहिल्या अध्यायाने 9 मध्ये सांगितलेलं आहे, आणि दिलेल्या शिक्षणानुसार जे विश्वसनीय वचन त्याला धरून राहणारा असावा, यासाठी की त्याने सुशिक्षणाने बोध कराव्यास, उलट बोलणाऱ्यांना कुंठित कराव्यासही समर्थ व्हावे. See, Vishwasu Vachan and Sushikshan. Both. Again, one more time, the same words are used here. आणि इथं पुन्हा हे शिक्षण म्हणून सांगितलेलं आहे, Faithful word, आणि विश्वासू म्हणून सांगितलेलं आहे, nay, विश्वसनीय वचन and sound doctrine. आणि सुशिक्षण. Again, he is bringing the same things. It is not, see, message or the preaching is not, you cannot take it so lightly. आणि जे देणारा जो संदेश आहे तुम्ही हलक्या रीतीने तुम्ही घेऊ शकत नाही. Yeah, when we should hear these kind of messages, आणि अशा प्रकारचे वचन आपल्याला ऐकणं गरजेचं आहे, and that will build our lives. आणि हेच वचन आपले जीवन बांधणार आहे. If we build ourselves in that way, no one can deceive us. जर आपण आपलं जीवन जर त्या पद्धतीने जर बांधलो तर आपल्याला कोण फसवू शकणार नाही. I want to challenge you today म्हणून आज तुम्हाला आव्हान देत आहे, to give more time to study the word. देवाचं वचनचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही खूप असं वेळ द्या. Just like the Sadducees, we should not make the same mistake. जसं सदुसी लोकांनी जे चुका केले त्या पद्धतीने आपण चुका करायची गरज नाही. Lord Jesus said, you do err because you do not know the scriptures and the power of God. येशू त्यांना म्हणाले, तुम्ही चुकता कारण तुम्हाला शास्त्राचा अभ्यास ज्ञान नाहीये म्हणून तुम्ही चुकता. So if you don't know the Bible, you will make mistakes. जर तुम्हाला वचन माहित नाही तर तुम्ही चुका करणार आहे. So then what is your decision today? मग आज तुमचा निर्णय काय आहे? Why you are making mistake? तुम्ही चुका का करत आहे? Where you are failed? आणि तुम्ही कुठं चुकत आहे? Where the things are going wrong? आणि कुठल्या ठिकाणी तुमचं चुकत आहे? Come back to the Bible. तुम्ही पुन्हा त्या पवित्र शास्त्राजवळ या Study the word. आणि देवाचं वचन वाचा Go into the depth of the word. आणि खोल रीतीने या वचनामध्ये तुम्ही जावा. Then God will reveal you the truths. मग देव तुम्हाला सत्य प्रकट करून दाखवणार. Then the truth will set you free. आणि तो सत्य तुम्हाला बंधमुक्त करणार आहे. You will be delivered from your sufferings. आणि तुमच्या संकटापासून दुःखापासून तुम्हाला सुटका मिळणार. And even you will be protected from false teachers, false prophets. आणि खोटे संदेश आणि खोटे ख्रिस्तापासून तुमचा बचाव केला जाईल. Let us hear the sound doctrine. आणि सुशिक्षण आपण ऐकूया. Don't just run behind those pastors and the churches where they are only encouragement. आणि असल्या पास्टर किंवा असल्या मंडळाच्या मागे जाऊ नका, ते फक्त तुमचं मनोरंजन करतील. Let us be strong in enduring sound teaching. आणि सुशिक्षण किंवा सुवचन ऐकण्यासाठी आपण सहन करण्यासाठी आपण तयार राहू. Sometimes it may be very hard to receive some messages. आणि काय वचन ऐकण्यासाठी कधी कधी आपल्याला खूप कठीण जातो. We may be hurt, आणि आपण दुखवलं जातो. पण let us accept those words. पण आपण ती स्वीकारणं गरजेचं आहे. Because God knows what to give us. कारण देवाला माहिती आहे का आपल्याला काय मिळणं God will गरजेचं आहे. give us right food. आणि देव आपल्याला योग्य चांगलं जेवण देईल. Let us not make mistakes. आपण चुका करायला नको. Let us know the word आपण वचन ऐकून घेऊया and let us be in the light of God. आणि देवाच्या प्रकाशामध्ये असूया. Let's close our eyes and pray. आपण डोळे बंद करून प्रार्थना करू. Loving Heavenly Father, we want to thank you for this time. हे प्रभू प्रेमळ पिता, तुला या वेळेसाठी तुला धन्यवाद देत आहे. Lord, Sadducees made mistakes because they were not knowing the scriptures. सदुसी लोकांनी चुका केलीत कारण त्यांना शास्त्राचा ज्ञान नव्हता. Lord, today we come to your feet. प्रभू आज तुझ्या चरणाजवळ आम्ही येत आहे. Just like Martha, माता जसं जवळ तुझ्या आली, as she gave importance to study your word. तुझं वचनाचा अभ्यास करण्यासाठी जसं महत्व तिने दिली. Mary,
just like Mary, we come to your feet. मेरी जसे आले त्या मर्याद जसं आली त्या पद्धतीने आम्ही तुझ्या चरणाजवळ येत आहोत. Martha was very busy in the kitchen. आणि मार्था स्वयंपाकामध्ये व्यस्त होती She had no time for God's word. आणि देवाच्या वचनासाठी तिच्याकडे वेळ नव्हता. My dear Lord, आणि माझे प्रेमळ पिता, you forgive us. तू आम्हाला क्षमा कर. We give more time for other things. दुसऱ्या गोष्टींसाठी आम्ही खूप वेळ दिलेला आहे. But today, पण आज like Mary, we come to your feet. मरीसारखं आम्ही तुझ्या चरणाजवळ येत आहे We want to hear from you, आणि आम्हाला तुझ्याकडून ऐकून घ्यायचं आहे. whatever it is. काही सुद्धा असू दे, Whatever kind of word you speak, we will hear. ज्या पद्धतीचं तुम्ही वचन सांगणार ते आम्ही ऐकणार आहे. If it is hard, we will hear. जर ती कठीण असेल तर आम्ही ऐकणार We आहे. don't want to become like Martha. आम्हाला मार्तासारखं बनायचं We नाही. don't want to become like those people in John chapter 6 who rejected you. आणि युवान 6 मध्ये ज्या पद्धतीने लोकांनी तुला नाकारलेलं आहे त्या पद्धतीचं व्हायचं नाहीये. We want to be like Peter. आम्हाला पेत्रासारखं बनायचं आहे. As Peter said, जसं पेत्रानं बोलला, where shall we go? आम्ही कुठं जाऊ? You have words of eternal life. तुझ्याकडं अनंत काळाचं वचन आहे. Yes, Lord, today we come to you. आणि पिता आज तुझ्या जवळ येत आहे. Today we go to church आज आम्ही मंडळीला जातो because there is eternal word. कारण तिथं सर्वकालिक जे वचन आहे. There may be things, there may be other things or not, but we go to church just for one thing, that is the words of eternal. काय गोष्टी असतील किंवा नसतील पण आम्ही मंडळीला फक्त सार्वकालिक वचनासाठी जातो. There may be instruments or not, त्या ठिकाणी वाद्य असतील किंवा नसतील but we want God's word. पण आम्हाला देवाचं वचनाची गरज आहे. We humble ourselves. आम्ही स्वतःला नम्र You बनवतो. speak to us every day. तू आमच्याशी दररोज बोल You correct us from your word. आणि देवाच्या वचनाबरोबर तू आम्हाला सुधार You open our eyes of understanding आणि ज्ञानाचं अंतःकरण किंवा नेतृत्व आमचं उघड so that we can understand your word. तुझं वचन जाणून घेण्यासाठी. Thank you, O Lord. धन्यवाद पिता. We give you all the glory. आणि तुला सर्व गौरव देत आहे. In Jesus' name we pray. येशूच्या नावामध्ये प्रार्थना करत आहे. Amen. आमेन.